नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी. कसे आहात? सर्वात आधी मराठी मातीत मराठीपण जपणाऱ्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून गोल्डन मनाचा गोल्डन थम्स अप मिळतोय. नमस्कार, मी अमय कदम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या दिमागदार सोहळ्यामध्ये, म्हणजेच सकाळ सन्मान 2026च्या या लाल गालिच्यावर. आणि या वर्षीची थीम मध्ये काय आहे? विजन महाराष्ट्राचा. काय आहे ना, विजन ना प्रत्येक जण बघतात, पण त्या विजनचं प्रोव्हिजन सत्यात उतरवणारे खरे किमयागार. आता तुम्ही मला काय ओळखता की मला खूप भूक लागते आणि त्या भुकेपोटी मी अख्खा महाराष्ट्र फिरतो. फक्त प्रत्येकाची भूक नाही, फक्त पोट भरणारी नसते. काहींची भूक असते यशासाठी, त्यांना समाजामध्ये काहीतरी बदल घडवायचा असतो. काहींची भूक असते कलेमध्ये, काहींच्या ध्येयामध्ये जिद्द असते परिवर्तनाची. आणि हीच भूक घडवते व्यक्तिमत्व, पेटवते स्वप्न आणि समृद्ध करते आपला महाराष्ट्र. पण स्वप्नांची भूक भागते फक्त कर्तृत्वाने, आणि अशाच कर्तृत्ववान लोकांचा हा सन्मान आहे. चला तर मग सुरू करूया 2030च्या महाराष्ट्राचा विजन दाखवणारा सकाळ सन्मान 2026चा हा दिमागदार सोहळा. हा जो सोहळा आहे तो सोशल वर्कमध्ये जे काम करतायत त्यांच्याबद्दल आहे, आणि ते चांगलं नवीन कधी चालू आहे. तर तुम्हाला याच्यातलं काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सकाळ समूहाचे मी खूप कौतुक करू इच्छिते, कारण का गेली 55 वर्ष सातत्याने बातम्यांमध्ये त्यांनी जी काही एक विश्वासार्हता कमावलेली आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि त्याच्याचमुळे मी आज इथे उपस्थित राहिलेली आहे. आणि आम्हाला आजची आमची थीम जी आहे जी ती आहे महाराष्ट्र 2030 सालचं जी. बघायचं. सो त्याच्यासाठी आमच्याकडे ना एक दुर्बीण आहे, ज्याच्यातनं आम्ही असं बघतो की तुम्ही या दुर्बिणीतनं 2030चा महाराष्ट्र बघताय आणि तुम्हाला काय दिसतंय. फिल्म इंडस्ट्रीतली असल्यामुळे मला अजूनही काहीतरी कॅमेरामध्ये नवीन झालेलं असेल असं दिसतं. अरे वा वा. वी हॅव कम फ्रॉम हाय बँड टू बीटा कॅम्प टू नाव चिप्स. सो त्याच्यामध्ये अजून येईल. AI हॅज ऑलरेडी कॉन्कर्ड. सो त्याच्यामुळे अजून त्याच्यामधलं काय इनोव्हेशन येणार आहे याच्याकडे माझं लक्ष राहील. खूप छान दिलं उत्तर ताई तुम्ही. एक शेवटचा गेम खेळूया आपण. Oh my God. हा आमचा विजन बोर्ड आहे. अच्छा. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला तसं आम्ही सांगतो आहोत की हा फॉर्म्युला आहे. ओके, समथिंग 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 प्लस समृद्ध महाराष्ट्र. तर आता आम्ही हे काढणार इकडनं, आणि तुम्ही इथे जे ठेवलेले आहेत ना त्यातला कुठलाही चूज करेल 3 गोष्टी, किंवा 3 गोष्टी असेल तर नक्कीच समृद्ध महाराष्ट्र घडेल. पॉझिटिव्ह ॲप्रोच सतत ठेवला पाहिजे, त्यामुळे सकारात्मकता जेव्हा असेल तीच आपल्याला पुढे नेऊ शकेल. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की पारदर्शकता याच्यामध्ये मी नो करप्शन याला महत्त्व देईन. दुसरं मी निवडलेलं आहे ते युवा नेतृत्व. हे अशासाठी की मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन पिढी आली पाहिजे आणि नवीन लोकांनी कामं केलं पाहिजे. आमच्याकडे ही दुर्बीण आहे. ओके, या दुर्बीणने काय करायचं तुम्हाला की पुढचा महाराष्ट्र फ्युचरमधला जो 2030 मधला असेल तो कसा असेल आणि त्याच्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल हे आम्हाला ऐकायला आवडेल. मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मी नक्की सांगेन की हेल्दी, कारण सिर सलामत तो पगडी 50. बरोबर. तर आपली हेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची. आणि पॅन्डेमिकमध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं आहे की जर स्वास्थ्य असेल तरच तुमचं आयुष्य सुंदर तुम्ही बनवू शकता, तुम्ही विचार करू शकता, तुम्ही 4 लोकांना मदत करू शकता. पण ह्याच्यासाठी तुम्ही फिजिकली आणि मेंटली दोन्ही हेल्दी पाहिजे. बरोबर. तसं कॉन्ट्रीब्यूट कराल त्याला. आणि बिईंग अ डॉक्टर आणि एस्पेशली डेंटिस्ट, मी असं म्हणेन की आरोग्याची सुरुवात तोंडापासून येते, आणि मग हेल्थ इज अ वेल्थ. बरोबर. सो हेल्थमध्ये डेफिनेटली लोकांचं आरोग्य सुधारून, म्हणजे तोंडाचं आरोग्य हे पूर्ण शरीरावर अवलंबून असतं. जर इट्स एंट्री टू युअर माउथ, आणि जर तुम्ही एंट्री जर गार्ड केली नाही तर तुमच्या शरीरभर रोग पसरतात. त्यामुळे तुमचं ओरल हेल्थ हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळ समूहाचं गेल्या 55 वर्षापासून
जे काम चालू आहे तळागाळातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामधील दिग्गजांना त्यांनी शोधून त्यांना प्लॅटफॉर्म देणं, त्यांना मंच देणं, त्याचा सन्मान करणं हे सकाळचं सदैव प्रयत्न आहे आणि पुढेही असंच चालत राहणार. अरे वा. दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की या आपल्याचा जो सन्मान सोहळा आहे त्याचं थीम आहे विजन महाराष्ट्र 2030. तर जर तुम्हाला आम्ही दुर्बीण दिली, ओके, ज्यातनं आपल्याला दूरवर बघायचं आहे की महाराष्ट्र 2030मध्ये कसा दिसेल, लोककलेचं त्याच्यात कसं असेल, तर तुम्ही सांगू शकता का कसं आहे, कसा दिसतोय महाराष्ट्र तुम्हाला? हा महाराष्ट्र ज्यांना दूरदृष्टी आहे त्यांना ह्या दुर्बिणीची गरज नाही आहे. अरे, माणसाने माणसाबरोबर माणसासारखं राहावं त्यासाठी लोककला आणि लोकसंस्कृती काम करत असते. आणि म्हणून हे विजन महाराष्ट्र 2030च नसून तर हे विजन महाराष्ट्र 2047, हे विजन महाराष्ट्र 2075, हे विजन महाराष्ट्र हे 21वं शतक संपल्याच्या नंतरसुद्धा सुरू राहील. आणि असाच हा महाराष्ट्र प्रगतीचे एक एक शिखर गाठत जाईल, जेणेकरून इथला सामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, तो जर जगला तरच हा महाराष्ट्र या विजनपर्यंत पादाक्रांत करू शकतो असं मला वाटतं. अरे वा, काय सुंदर तुम्ही तुमचं विजन मांडलं. मला एक विचारायचं की या विजनला कम्प्लीट करणे तुम्ही काय करणार आहात? नाही, आम्ही तर ह्या ज्या पारंपरिक लोककला आहेत त्या पारंपरिक लोककलांमधल्या अंधश्रद्धा, खुलचटुडी, परंपरा, जातीवाद, उच्चनीचता, भेदभाव या सगळ्यांना आम्ही मुठमाती देणार आहोत. अरे, आणि समतेच्या मार्गाने लोककलांचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. त्या विजन महाराष्ट्रात आमचाही एक खारीचा वाटा असेल, त्या पालखीची भुई आम्ही आहोत. म्हणजे विजन आणि प्रोव्हिजन दोन्ही रेडी आहे, आता फक्त ते तुम्ही करून दाखवणार आहात. निश्चितच. दादा, एक शेवटचा खेळ खेळूया आपण तुमच्याबरोबर. हा आपला एक विजन बोर्ड आहे. प्रत्येकाचं कसं एक सूत्र असतं की काही 3 गोष्टी 1+2+3 केलं की आपल्याला समृद्ध महाराष्ट्र मिळणार. त्याच्यात कुठले असे घटक असतील जे 3 असले पाहिजेत तुम्हाला वाटतं महाराष्ट्र समृद्ध करायला? दादा, सकारात्मकता, युवा नेतृत्व आणि तंत्रज्ञान हे तुम्ही निवडलंय. का निवडलं आहे सगळं? ज्याच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे, हां, जो माणूस पॉझिटिव्ह विचार करतो त्याची उत्तर प्रगती होत असते. हो. आणि ही पॉझिटिव्हिटी तरुणांकडे नेतृत्व म्हणजे फक्त राजकीय नेतृत्व नव्हे हां. तर सगळे शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांनी पुढे यावं आणि आपला देश कसा प्रगतीकडे आपण घेऊन जाऊ याचा विचार करावा आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी म्हणून मी हे निवडले. अरे वा, काय विजन मांडलंय, एक नंबर. दादा, बघून बरं वाटलं. यांना नक्कीच समृद्ध महाराष्ट्र होईल असं वाटतंय मला. थँक्यू सो मच तुम्ही गप्पा मारल्याबद्दल आमच्याबरोबर. या ठिकाणी सकाळ समूहाने ज्या कार्यासाठी निवड केली आहे की स्वयं पुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट हा जो रिडेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या जागेचा विकास हा आपण स्वतःच करू शकतो. या अनुषंगाने 19 सप्टेंबर 2019 रोजी या महायुती सरकारने एक अध्यादेश आणला, परंतु त्याची अंमलबजावणी नवी मुंबईत होत नव्हती. तर त्या संदर्भात आम्ही जनजागृती करून स्वयं पुनर्विकास बिल्डरांच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण आपला विकास घरांचं बांधणी जी आहे ती स्वतः करू शकतो, विदाउट बिल्डर्स करू शकतो. स्वयं पुनर्विकास ही जी सरकारने आणलेली योजना होती ही सर्वसामान्यांपर्यंत नवी मुंबईमध्ये कोण पोहोचत नव्हतं. ती सर्वप्रथम आम्ही लोकांसमोर आणली, लोकांना ती आवडली. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईमध्ये चांगल्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट झालेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये नवी मुंबईमध्ये सुद्धा तो करण्याचा आमचा मानस आहे. शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं खूप मोठी कारकिर्दी आहे असे राजेंद्र सर आपल्यावर आहेत. सर, आज तुम्ही इथे आलात, काय बरं वाटतं आम्हाला. कसं वाटतं तुम्हाला सकाळ सन्मानच्या या सोहळ्याला येणं? सकाळ सन्मान सोहळा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जनतेसाठी अतिशय एक पर्वणीचा हा क्षण आहे. माझ्याकडे माझ्या शाळेमध्ये 10,000 विद्यार्थी आहेत. बाप रे. 4 माध्यमातून माझी शाळा चालते आणि अतिशय गरीब विद्यार्थी म्हणजे शैक्षणिक आर्थिक परिस्थिती गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांची ती शाळा आहे. 100% निकाल असणारी आमची शाळा आणि शाळाबाह्य मुलांना आम्ही प्रवाहात आणतो, आमचे शिक्षक आणतात आणि ती एक मोठं काम खऱ्या अर्थानं समाजासाठी आम्ही त्या ठिकाणी चालू आहे. ताई, मला सांगा, आज सकाळ सन्मान 2026 चालू आहे, ओके, आणि हा जो सन्मान आहे हा सन्मान अशा लोकांसाठी आहे की हे कोणी ॲक्टर नाही आहेत ना कोणी सेलिब्रिटी आहेत, हे सगळे असे आहेत जे समाजात काहीतरी कार्य करत आहेत. तर अशा अवॉर्ड फंक्शनला तुम्हाला कसं वाटतं? मला खूप छान वाटतं, कारण मी तुला खरं सांगू का, मी आता इतकी वर्ष काम करते आहे
पण हे सेलिब्रिटी नावाचं जी गोष्ट आहे ना ती आत्ता झाली आहे. म्हणजे आपल्यासाठी बाबा आमटे ह्यांच्या इतका मोठा सेलिब्रिटीज कोणी नाही. इतक्या मोठ्या लोकांनी इतकं चांगलं काम करून ठेवलेलं आहे आपल्याकडे की त्यांच्यासमोर आपण आपल्याला सेलिब्रिटी म्हणून घेणं हेच इतकं अवघडल्यासारखं वाटतं. हल्ली असं झालं आहे, म्हणजे मी सतत मुलांना पण सांगत असते इकडच्या की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कॉलेजेसमध्ये सुद्धा स्नेहसंमेलनांना मोठ्या साहित्यिकांना बोलवायचे, कुठल्याही ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसना वगैरे नाही बोलवायचे तेव्हा. पण आत्ता जरा हे सगळं टेलिव्हिजन म्हण किंवा OTT म्हण ह्या सगळ्यांनी हे सेलिब्रिटी पण फार फॅड आलं आणि मला वाटतं ते आउटघटकेच आहे, पण ही जी नावं आहेत ती अजर अमर आहेत. खरं आहे ना. ताई, आपल्याला थीम आहे या वर्षीची की विजन 2030 महाराष्ट्र. तर जर मी तुम्हाला दुर्बीण दिली बघायला की पुढचा महाराष्ट्र जो दिसतोय 2030 मधला, तो तुमच्या क्षेत्रातला कसा दिसतोय? अरे फारच सुंदर दिसतोय. म्हणजे माझ्या क्षेत्रातला म्हणजे माझं क्षेत्र म्हणजे मराठी शाळेचं क्षेत्र. मला अशा सगळीकडे मराठी शाळा, मराठी पाट्या, मराठी बोलणारे लोक आणि मराठीचा खराखुरा जाज्वल्य अभिमान बाळगणारे लोक दिसले आत्ता. अरे म्हणजे हे तर मी खरं काय विजन मी ऐकतो असं वाटतं की का थांबायचं 2030 पर्यंत? नाहीच थांबायचं. सो तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या क्षेत्रात तुमची अशीच वाटचाल मोठी होत जाऊ हीच इच्छा. नक्की होईल, कारण तुमच्यासारखे सगळेजण बरोबर असतील, सकाळ वृत्तसमूहासारखा एक वृत्तसमूह बरोबर असेल तर आपल्याला हे ध्येय लवकरच साध्य होईल याच्याबद्दल मलाही पूर्ण खात्री आहे. थँक्यू. तर महाराष्ट्राची लाडकी संस्कृती आज आपल्यावर आहे इथे, आणि संस्कृती काय सुंदर दिसतेस. थँक्यू. तर हा काय गेटअप आहे सांगशील का जरा लोकांना? माझी एक सध्या नृत्यनाटिका चालू आहे ज्याचं नाव आहे संभवामी युगे युगे, ज्याच्यात मी कृष्णाचं पात्र करते. तर नुकतेच त्याचे काहीसे प्रयोग झालेत आणि आज सकाळ सन्मानमध्ये पहिल्यांदा त्याचा छोटासा एक पार्ट परफॉर्म होणार आहे. तर मी खूप नर्वस पण आहे, पण तितकीच एक्सायटेड आहे, कारण का ते लोकांसमोर जाणार आहे. आणि आता आमची यावेळी थीम जी आहे ना, ती थीम आहे की विजन महाराष्ट्र 2030. तर तुला काय वाटतं तुझी जी फील्ड आहे ती 2030 मध्ये कशी दिसेल? मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला त्याचं असलेलं काम मिळावं 2030मध्ये. आपण कुणालाही कोण किती मोठ्या घरातून आलं आहे किंवा कोण ज्यांचे किती फॉलोअर्स आहेत याच्यावर न करता जे खरंच खूप कष्ट करतात, आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षाही अनेक डिझर्विंग ॲक्ट्रेसेस आहेत, ॲक्टर्स आहेत की ज्यांना फक्त ती एक संधी मिळायची ते वाट बघत असतात. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की संधी सगळ्यांना मिळत असते, पण आत्ताच्या जनरेशनचं थोडंसं असं झालं की आपण सगळं कॅज्युअली घ्यायला लागलो, कारण एक्सपोजरच इतकं आहे. संधी मिळाली की लगेच तसं रिझल्ट पाहिजे आपल्याला लगेच. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की हे जे दिग्गज कलाकार आहेत ते असे कॅज्युअली त्यांनी संधी घेतल्या असतात तर ते दिग्गज नसते. तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, आणि माझा प्रयत्न असेल की 2030मध्ये असलेली व्यक्ती माझा आदर्श ठेवेल. हा माझा प्रयत्न क्या बात आहे. मला वाटतं नक्कीच जे पण हे ऐकतायत बघतायत त्यांचं नक्कीच हे होणार आहे की तुझा आदर्श आम्ही तर नक्कीच बाळगणार आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुझ्या परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. आता कसं वाटतं तुला सकाळ सन्मानला 2026च्या या कार्यक्रमाला? खूप प्रेशियस कार्यक्रम आहे हा, आणि दरवर्षी मी या कार्यक्रमाला येतो, डान्स करतो, परफॉर्मन्स असतो. ह्यावेळेस सुद्धा परफॉर्मन्स आहे माझा. अरे वा. तर आज काय परफॉर्मन्स स्पेशल असणार आहे तुझ्या? आज काय सगळं मराठी तडका आहे. अरे महाराष्ट्राचा तडका आहे सगळा. खतरनाक. मस्त गाणी आहेत, आणि माझा प्रॉपर ॲज अ डान्स ओरिएंटेड परफॉर्मन्स आहे. तुझी एनर्जी तर बाई तू स्टेज घालवून टाकतोस एकदम. थँक्यू सो मच. आम्ही तर उत्सुक होतो बघायला. बस यही कहूँगा कि मैं चाहूँगा कि हमारी जो फिल्म इंडस्ट्री है वो इस फिल्म इंडस्ट्री की सबसे बड़ी फिल्म इंडस्ट्री हो. वी शुड बी लीडिंग द वे इन टेक्नोलॉजी, लीडिंग द वे इन क्रिएटिंग ग्लोबल कंटेंट. वो हमें करना चाहिए. लेकिन मेरा जो एक जो कहते हैं ख्वाब है वो सिर्फ फिल्म इंडस्ट्री के लिए नहीं है, हमारे पूरे स्टेट के लिए है, शहर के लिए है कि मैं चाहूँगा महाराष्ट्र जो है वो एक मतलब जो एक राह दिखाने वाली राष्ट्र बने. बरं वाटतं की आता असे अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत की फिटनेसबद्दल आणि हेल्थबद्दल, जे आधी जास्त नव्हते. आता मी बघतोय की प्रत्येक अवॉर्ड सेरेमनीमध्ये असा एक अवॉर्ड कॅटेगरी आलेली आहे, आणि तसं आपल्या देशात खूप इम्पॉर्टंट आहे की आपण पाहतो की आता ही पदवी मिळते की आपण जगात सर्वात जास्त डायबेटिक्स आपल्या देशात आहेत, सर्वात जास्त हार्ट पेशंट्स आपल्या देशात आहेत. तर ही पदवी आपल्याला नको आहे. बरोबर. तर जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन ते स्वतःची काळजी घेणं
हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्याच्यात गव्हर्नमेंट काही करू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. हे प्रत्येक सिटिझनच्या हातात ही गोष्ट आहे की स्वतःच्या हेल्थची त्यांनी काळजी घ्यावी. आता मला एक सांग, आमची ना एक थीम आहे या वर्षीची सकाळची की विजन महाराष्ट्र 2030. तर तुला हा महाराष्ट्र तुझ्या क्षेत्रामध्ये कुठे गेलेला दिसतोय 2030 मध्ये? जगात नंबर 1. क्या बात आहे. मला मी हे कायम प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलतो की मराठी फिल्म इंडस्ट्रीसारखं टॅलेंट दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. आणि तू डिरेक्शन म्हण, स्क्रिप्ट्स, रायटर, ॲक्टर सगळे टॉप क्लास आहेत. बरोबर. सो मला 2030मध्ये माझी मराठी फिल्म इंडस्ट्री नंबर 1मध्ये दिसते. क्या बात आहे. सर तुझ्यासाठी अजून एक गेम मला खेळायचा पटकन खेळू आपण. परफॉर्मन्स करायचा आहे म्हणून. Sure. आपल्याकडे विजन बोर्ड आहे. ओके. आता विजनला आपलं एक हे लागतं काय म्हणतात ना की A+B+C = समृद्ध महाराष्ट्र. तर कुठले 3 घटक असतील जे तुला वाटतं की एकमेकांना असले पाहिजे ज्याच्यामुळे समृद्ध महाराष्ट्र घडेल? तर तुझा फॉर्म्युला लागलेला आहे, परिवर्तन हवं, जिद्द हवं, धैर्य हवं. का हवं ह्या गोष्टी तुला वाटतं? परिवर्तन हवा, अरे चेंज हवा. बिकॉज आज मराठी फिल्म, मी माझ्या फील्डचं बोलतो, आज आपण तेच कॉन्टेंट नाही देऊ शकत लोकांना बिकॉज ऑडियन्स इव्हॉल्व झालं आहे. इंटरनॅशनल कॉन्टेंट मोबाईलवर आहे. सो आपण तेच कॉन्टेंट नाही देऊ शकत. जरा ट्रीटमेंट वाईज, माउंटिंग वाईज, बजेट्स वाईज परिवर्तन झालं पाहिजे. बरोबर. त्यासाठी परिवर्तन. जिद्द म्हणजे माझी मराठी फिल्म इंडस्ट्री ही मला नंबर 1 करायची, ह्याची जिद्द हे सगळ्यांमध्ये पाहिजे. ऑफकोर्स युनिटी त्यासाठी पाहिजे, पण जिद्द पहिली पाहिजे. आणि धैर्य म्हणजे ऑल दॅट करेज पाहिजे की कोणीतरी धाडस केलं पाहिजे. हे बघ, मी प्रयत्न करीन. मी काय असं म्हणत नाही की मीच करणार आहे, असं नाही आहे. आपल्याकडे खूप दिग्गज लोक आहेत करणारी, पण मी प्रयत्न करीन बिकॉज मला जे काही दिलं माझ्या महाराष्ट्राने दिलं, माझ्या मराठी फॅन्सने दिलं. सो माझी एक परतफेड असणार आहे की मोठी फिल्म करणार आणि कलेक्शन वाईज आणि ऑफकोर्स कॉन्टेंट वाईज नंबर 1. अरे वा. आणि आमची इच्छा आहे की हे कधी होतंय आणि आम्ही कधी ते बघायला जातो थिएटरमध्ये. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागणार आहे आता. थँक्यू सो मच. छान गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. तर डॉक्टर संगीता मॅम, मला तुमच्यावर काही खेळ खेळायचे आहेत कारण आपली जी थीम आहे या अवॉर्ड्सची ती आहे विजन महाराष्ट्र 2030. तर जर मी तुम्हाला ही बायनाक्युलर दिली आणि सांगितलं की तुम्हाला 2030 महाराष्ट्र कसा असेल तुमच्या फील्डमध्ये, तर कसा दिसेल तुम्हाला? माझ्या फील्डमध्ये सर्वात पहिलं तर मला KM साठी नवीन बिल्डिंग पाहिजे, आयुष्यमान शताब्दी टावर. आणि त्याच्यामध्ये मला 40 माळा पाहिजे, वरती हेलिपॅड पाहिजे. अरे वा. दादा मला वाटतं हे कम्प्लीट होणार आहे असं वाटतंय. आणि पेशंटला हमेशा आम्ही सांगून शकते की हे आम्ही जागा नाही, व्हेंटिलेटर नाही, बेड नाही, पण एक वेळ हे नवीन बिल्डिंग बांधली तर आम्ही सर्वच पेशंटला ज्यांना KM पाहिजे ते सगळ्यांना देऊ शकतो. अरे तेच वा. माझी म्हणजे एवढं स्ट्रॉंग विजन ठेवलं की याने प्रत्येकाचं भलंच होणार आहे. आणि आय होप की हे विजन लवकरात लवकर म्हणजे 2030ची वाट बघायला लागली नाही पाहिजे. हे वर्षामध्येच व्हायला पाहिजे, सुरुवात तरी व्हायला पाहिजे. सुरुवात झाली पाहिजे, हीच इच्छा आहे. आता या वर्षी आमची सकाळची थीम आहे की विजन महाराष्ट्र 2030. बरोबर. आतापर्यंत तुम्ही जे करत तुमच्या वडिलांचं विजन होतं. बरोबर. तुमचं विजन काय आहे आता, कुठे घेऊन चाललात तुम्ही? बरोबर. सो आता मी 2007 सालापासून सगुणाबागेला जॉईन झालो आमच्या शेतावरती. आणि माझी जी विजन आहे ते म्हणजे की आत्तापर्यंतचे आम्ही शिकलेलो आहोत जे काही एवढे वर्षात आणि 35 वर्ष आम्ही जे सगळं करतो आहे त्याच्यासाठी आम्हाला एखादी इन्स्टिट्यूट अशी काहीतरी करायची, एखादा कोर्स करायचा आहे की जेणेकरून महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही शेतकरी मंडळी आहेत त्यांना एक सोपा मार्ग मिळेल. जे आम्हाला शिकायला 35 वर्ष लागली ते आम्ही त्यांना काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये शिकवू, अशी माझी इच्छा आहे की जेणेकरून सगुणाबाग ही फक्त एक आता पर्यटनाची जागा न राहता ती शिक्षणाची जागा सुद्धा राहील. आणि दादा आता मला ना तुम्हाला एक खेळ खेळायचा आहे. आता तुम्ही तुमचं विजन सांगितलं क्षेत्रातलं. होय होय. तुम्हाला महाराष्ट्र कसा दिसतोय फ्युचरमध्ये हे मला सांगा बघून. वा, फारच छान. मला महाराष्ट्र जो आहे ही खूपच छान संकल्पना. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र जो आहे हा फक्त उंच उंच इमारती, खूप मोठे मोठे कारखाने किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी एवढ्यावरती सीमित नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपली जी संस्कृती आहे, आपली जी भाषा आहे आणि आपली जी काही खाद्यपद्धती, ह्या सगळ्या गोष्टींना भविष्यामध्ये एवढा मान मिळतो आहे.
आणि शेतकरी मला दिसतोय की खूप मल्टीमिलेनियर शेतकरी जे आहे ते मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतोय. अशी माझी विजन मला दिसते महाराष्ट्रामध्ये, कारण की पुढे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना खूप सन्मान ते मिळणारच आहे आणि त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या मार्गे त्यांना पैसे पण मिळणार आहेत. त्यांना अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था मोकळी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना किंवा आमच्यासारख्या लोकांना मदत देतोय आणि प्रतिष्ठा देतोय, आम्हाला पॉप्युलॅरिटी देतोय. अरे वा, So ही माझी विजन मला नेक्स्ट सेलिब्रिटी शेतकरी असणार आहे, ते मला दिसतं यांच्या विजनमध्ये. अगदी 100%. खरंच खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय योग्य मुद्दे मांडलेत आमच्यासमोर आणि आम्हाला खरंच तुमचं विजन आणि तुमचं महाराष्ट्राला बघण्याचं पॉझिटिव्हिटी ही खरंच बरी वाटली. थँक्यू सो मच दादा. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.